नमस्कार मंडळी, मी समृद्धी. मी आज निघालोय गणपती कार्याच्या. चला मग बघूया. आज मी आले एका खास ठिकाणी, गणपती कार्यशाळेत. तर तुम्ही म्हणाल त्यात काय खास? अहो, खास तर इथे सगळंच आहे. दारातून आत पाऊल टाकलं की सगळीकडे फक्त बाप्पाच बाप्पा. कुणी छोटा, टेबलावर मावणारा, अगदी घरच्या छोट्या कोपऱ्यात विराजमान होणारा, तर कुणी एवढा मोठा की बाजूला उभं राहिलं तरी फोटोमध्ये न पुरणारा. कुणाच्या गळ्यात मोत्यांची माळ, कुणाच्या डोक्यावर सोन्याचं मुकुट, कुणाच्या हाती मोदक आणि कोणाच्या चेहऱ्यावरचं ते कोडसं हसू. जणू बाप्पा आपल्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात, मी आलोय, चिंता नसावी. मूर्तिकार मात्र अगदी शांतपणे पण मनापासून काम करतायत. कोणाच्या मुकुटावर रंग चढवतायत, कोणाच्या डोळ्यांना जिवंतपणा देत आहेत. प्रत्येक स्ट्रोकमध्ये ती मूर्ती जिवंत होतीये. पण कारखान्यात फक्त मूर्ती तयार होत नाहीत, इथे श्रद्धा घडते, भक्ती रंगवली जाते. प्रत्येक मूर्तीबरोबर एखाद्याचं स्वप्न, एखाद्याची प्रार्थना आणि प्रेमाची भावना आकार घेते. मी आज इथे उभी आहे आणि मनात विचार करते, हा लहान बाप्पा कुणाच्या घरी जाणार असेल? हा मोठा भव्य बाप्पा कुठल्या मंडळाचा मानाचा असेल? आणि कोणीतरी त्या दिवसाची वाट पाहत असेल जेव्हा बाप्पा त्याच्या अंगणात पाऊल ठेवतील. हा अनुभव मी तुमच्यासाठी कॅमेऱ्यात टिपलाय. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाप्पाच्या आठवणी मला कमेंटमध्ये लिहा. आणि हो, तुम्हा सगळ्यांना एक मोठं थँक्यू. तुमच्या प्रेमामुळे आणि साथीने आपल्या यूट्यूब चॅनलने 100 सबस्क्रायबर्स पार केलेत. पण माझ्यासाठी हा खूप मोठा टप्पा आहे आणि हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम मिळत राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चला, पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.